संतोष देशमुख हत्येप्रकरणी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाला सुरुवात। संतोष देशमुखांचं कुटुंबीय थोड्याच वेळात मोर्चात सहभागी होणार आहे। मनोज जरांगे, बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे उपस्थित राहणार आहेत। आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी आता होते। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रमेश शेंडके आता आपल्यासोबत आहे। रमेश, निश्चितच स्वरूप आता आहे परभणीच्या नूतन मैदानावरतून जे आहे ते मोर्चाला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चेकरी जे आहेत ते आता याच परभणीच्या नूतन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। मोर्चेकऱ्याबरोबर जे स्थानिक नेते असतील, बाहेरचे राजकीय नेते असतील, तेही या नूतन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात स्वर्गवासी संतोष देशमुख यांचं कुटुंबही याच नूतन मैदानामध्ये दाखल होणार आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील असतील, सुरेश धस असतील, यांच्यासह अन्य नेते जे आहेत ते याच मैदानावरती दाखल झाले। आपण जर बघितलं या नूतन मैदानावरती प्रत्येकाच्या हातामध्ये पोस्टर आहे आणि पोस्टर घेऊन मोर्चेकरी जे आहेत ते या मैदानात दाखल झाले। न्याय मागतो सरकार, हा संतोष पहा, न्याय द्या, अशा विविध आशयाचे पोस्टर जे आहेत ते या मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये आहेत। जवळपास आता काही मिनिटांमध्ये हा मोर्चा जो आहे तो परभणी शहरातून निघेल। नूतन मैदानातून हा मोर्चा गांधी पार्क जाईल, गांधी पार्क मधून छत्रपती शिवाजी महाराज चौक, तिथून पुतळा फुले परिसरामध्ये आणि तिथून जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हा मोर्चा निघेल। मात्र त्या अगोदर जे आहेत ते याच नूतन मैदानावरती जे आहेत ते मोर्चेकऱ्यांनी मोठी गर्दी केली। स्थानिक नेते राजेश विटेकर असतील, खासदार बंडू जाधव असतील, त्याचबरोबर आजी माजी खासदार जे आहेत ते या मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि मोर्चेकरीही मोठ्या प्रमाणात या मैदानामध्ये दाखल झाले आहेत। महिला असतील, पुरुष असतील, असे अनेक मोर्चेकरी या मैदानात दाखल झाले आहेत। परभणी शहरातूनच नव्हे तर परभणी जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या आसपासमधून जे आहेत ते मोर्चेकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये आता मोठी गर्दी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते। काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील येतील, संतोष देशमुख यांचं कुटुंब येईल। तुम्हाला थोडंसं थांबवतो संजय।